नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ए-आय मराठी या ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. वोटर आय-डी कार्ड म्हणजे तुमचं मतदान कार्ड हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. तुमचा मतदान कार्ड तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती सर्च करा ई-सी-आय नेट, ई-सी-आय नेट असं सर्च केल्यानंतर हे गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल. याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून याला ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये 5 नंबरचा ऑप्शन आहे डाउनलोड ई वोटर कार्ड. ई पीक तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सांगेल की तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओ-टी-पी वरती क्लिक करा. इथे लॉग इन करू शकता. जर तुमचा यावरती अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट उघडावं लागेल. यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे न्यू युजरवरती क्लिक करून अकाउंट उघडा. अकाउंट नसेल तर अकाउंट कसं उघडायचं? न्यू युजरवरती क्लिक करा आणि मोबाईल नंबर टाका. सेंड ओ-टी-पी वरती क्लिक करा. सेंड ओ-टी-पी वरती क्लिक केल्यानंतर ऑलरेडी एक्सिस्ट जर दाखवत असेल तर अकाउंट आहे तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करा आणि जर ओ-टी-पी गेला तर म्हणायचं आपला अकाउंट नाही आहे. तर अकाउंट बनवण्यासाठी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, आडनाव, ओढनाव, ओ-टी-पी जो आलाय तो टाका आणि सबमिट करा. तुमचं युजर आयडी सक्सेसफुली क्रिएट होईल. अकाउंट उघडलं जाईल. अकाउंट उघडल्यानंतर आता तुम्ही पाठीमागे येऊन मोबाईल नंबर टाका. खाली डायरेक्टली सेंड ओ-टी-पी वरती क्लिक करा. ओ-टी-पी येईल. इथे ओ-टी-पी इथे तुम्हाला टाकायचा आणि लॉगिन बटनावरती क्लिक करायचं. लॉगिन झालेला आहात. आता पुन्हा आपल्याला डाउनलोड ई वोटर कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मतदान कार्डचा नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याला आपला ई-पीक नंबर सुद्धा आपण म्हणतो. खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि फेस डिटेल्सवरती क्लिक करायचं. तर आपल्याला महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करू आणि फेस डिटेल्सवरती क्लिक करू. त्यानंतर खाली तुमचं माहिती येईल. खाली प्रोसीड बटन दिसेल. या प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा मतदान कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकायचा आहे आणि व्हेरिफाय अँड डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय डाउनलोड केले की इथे पाहू शकता तुमचं मतदान कार्ड इथे डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. नंबर लिंक नसेल तर नंबर अगोदर लिंक करावा लागेल. नंबर लिंक कसा करायचा आपला ए-आय मराठी ऑफिशियल या चॅनलवरती व्हिडिओज बनवलेला आहे. हा व्हिडिओ पहा आणि आपला मोबाईल नंबर लिंक करा आणि त्यानंतर हे तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होईल. तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.